खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबोमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। नमस्कार। भैरवनाथ यात्रा कमिटीच्या संदर्भात 4 वर्ष झालं आम्ही न्यायालयीन बाबींचा या ठिकाणी पाठपुरावा करत आहे। त्या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा काल एक निर्णय झाला, आदेश झाला। त्या संदर्भात मी आज तुम्हाला या परिषदेमार्फत ती माहिती देत आहे। भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या जागेच्या संदर्भात जी 45 गुंठे जागा या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी भैरवनाथ यात्रा कमिटी वापरत आहे, त्या संदर्भात आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना तक्रारी अर्ज दाखल केला होता की ज्या कारणासाठी, ज्या प्रयोजनासाठी ही जागा घेतलेली आहे त्या प्रयोजनासाठी ही जागा वापरली जात नाही आणि आपण याच्यावरती कारवाई करावी। त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांना व प्रांत साहेबांना त्यांनी याचे आदेश काढून याची माहिती मागवली होती व ती माहिती या ठिकाणी याचा वापर हा वेगळ्याच कारणासाठी केला जात आहे असा अहवाल कलेक्टर साहेबांना प्राप्त झाला होता। त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही ती कारवाई व्हावी यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना वारंवार पत्रव्यवहार करत होतो, प्रशासनाला पाठपुरावा करत होतो, पण अद्याप त्याच्यावर कोणती कारवाई झाली नव्हती। म्हणून आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्या याचिकेचा परवा दिवशीच निकाल आलेला आहे। त्या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माननीय कलेक्टर साहेबांना असे आदेश केले आहेत की जो अहवाल आहे त्या अहवालाचा सर्व तपशील घेऊन आपण या भैरवनाथ मंगल कार्यालयाच्या 45 गुंठेच्या जागेवरती योग्य ती कारवाई करावी। आणि हा निकाल कालच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे। त्या संदर्भात आज विटेकरांना एक आनंदाची बातमी खरंच म्हणावी लागेल, कारण की हे भैरवनाथ मंगल कार्यालय पहिल्यापासून या ठिकाणी लोक आपल्या विटेनगरीतील लग्नासाठी कार्यक्रमासाठी वापरत होती। त्यानंतर या ठिकाणी मनमानी कारभार जो झाला फर्निचर मॉलसाठी आणि एका गॅरेजसाठी ही जागा भाड्याने देण्यात आली व इतर कॉलेजच्या जागेसाठी ही जागा वापरली जात होती, पण विटेकर नागरिकांना याचा काहीच उपयोग होत नव्हता। त्याचं भाडं कुठं जातंय, काय जातंय, धर्मदाय आयुक्तालयात आम्ही गेलो, त्यांचे जे अहवाल आहे ते सगळं बघितले तर तिथं कुठेही त्याचा हिशोब या ठिकाणी दाखवला गेला नाही। आज ताग आहे ते भाडं फक्त एफडी केल्या, इकडं केलं, तिकडं केलं, त्या बँकेत आहे, ह्या बँकेत आहे, पण हा गावासमोर कुठेही या ठिकाणी खुलासा झालेला नाही, आज तर पर्यंत तो खर्च झालेला नाही। म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करत असताना हा निकाल या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचा आला। ती आनंदाची बातमी आहे आज। आणि काही या 3 महिन्यातच विटेकर नागरिकांना हे भैरवनाथ मंगल कार्यालय खुलं होईल व आपल्या विटेकर नागरिकांचे व
नाथभक्तांना या ठिकाणी या जागेचा या ठिकाणी वापर केला जाईल. भैरवनाथ यात्रा कमिटीची 4 गुंठे जागा जी मायनी रोडला आहे त्या संदर्भात आम्ही मध्ये उपोषण करून त्या जागेसंदर्भात सर्व कायदेशीर कागदपत्रची कारवाई या ठिकाणी झालेली आहे. त्यात सर्व यात्रा कमिटीच्या नावावरती आहे, परंतु माननीय संदीप पाटील साहेब त्या ठिकाणी बंगला बांधून राहत आहेत. तर माझी त्या अध्यक्षांना अशी विनंती आहे की आपण त्यांना लवकरात लवकर त्या बंगल्यातून काढून टाकून ती जागा या ठिकाणी भैरवनाथ यात्रा कमिटीच्या स्वाधीन करावी व ती मोकळी करून घ्यावी. आणि संदीप पाटील साहेबांना माझा एक विनंती आहे की आम्ही सर्व कायदेशीर कारवाई करत आहोत, असा आपल्यालाही उद्या कोर्टाच्या मार्फत निकाल येईलच आणि आपल्याला तो बंगला खाली करावा लागेल व सर्व गावाला घेऊन आम्ही तिथे त्या बंगला खाली करण्यासाठी संदर्भात जो पाठपुरावा लागेल तो आम्ही सर्व यात्रा कमिटीच्या मार्फत करणार आहोत. तर अध्यक्षांना माझी एवढीच विनंती आहे की कोणत्या कारणासाठी आपण तुम्ही त्यांना तिथं ठेवलेला आहे, तुमचा काय जो आर्थिक व्यवहार आहे तो तुम्ही पूर्ण करावा व ती बंगला खाली करावा अशी माझी या ठिकाणी त्यांना विनंती आहे. ती जागा ही विटेकरांची आहे, भैरवनाथ यात्रा कमिटीची आहे, त्यामध्ये कुणाचाही एक पैसा नाही, ती लोकांनी दान केलेली आहे आणि ती जागा आपण विकून त्या संदीप पाटील यांना दिलेली आहे. तर ती लोकांच्यासाठी व नाथभक्तांसाठी खुली व्हावी आणि नाथाच्या पालख्या तिथे ठेवण्यासाठी विसाव्यासाठी ती जागा आहे, तरी ती लवकरात लवकर खाली करावी, अन्यथा आम्ही पुढची कारवाई करू.